नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज आपण सन 2025-26ची संच मान्यता कशी फॉरवर्ड करावी हे पाहणार आहोत. गुगलमध्ये सरळ स्कूल पोर्टल असं टाईप करून सर्च करावं. त्यानंतर येणारी पहिली स्टॅप डॅशबोर्ड महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल सरळ याच्यावरती क्लिक करावं. त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. त्यामध्ये ह्या 3 रेषा आहेत, त्याच्यावरती क्लिक करून डिपार्टमेंट युजर लिंक यावरती क्लिक करावं. त्यामधील स्कूल पोर्टल या टॅबवरती क्लिक करावं. आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. त्यामधील डिव्हिजन ॲड स्टँडर्ड वाईज डिव्हिजन याच्यावरती क्लिक करावं. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी माहिती ओपन होईल. काही सूचना दिल्या आहेत. सर्व मुख्याध्यापक स्कूल पोर्टल लॉग इनला इयत्ता, तुकडी, माध्यम व अनुदान प्रकाराची शिफ्ट इत्यादी माहिती नोंद करण्याची सुविधा करण्यात आली आहे. सदर माहिती संच मान्यतेसाठी उपयोगी असून त्याची माहिती प्राधान्याने नोंदवावी. सर्व इयत्ता, सर्व तुकडीची माहिती अपडेट केल्याशिवाय सदर फॉर्म फायनलाइज होणार नाही. तसेच सोबत तुकडीच्या अनुदान प्रकाराची शासन मान्यता अपलोड करणे अनिवार्य आहे. शाळेचे मॅनेजमेंट, इयत्ता, तुकडी, बोर्ड, करिक्युलम व माध्यम यांची माहिती UDAS+ मधून दाखवण्यात आली आहे. सदर माहितीमध्ये तफावत असल्यास सदर माहिती प्रथम UDAS+ मध्ये अपडेट करावी, नंतरच सदर फॉर्मची माहिती भरावी व फायनलाइज करावी. अशा प्रकारच्या सूचना आहेत. या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये असणारे इयत्ता, त्यानंतर त्याच्या तुकड्या, त्यानंतर ॲडेड आहे की अनएडेड आहे, मीडियम, स्ट्रीम आणि सेमी इंग्लिश आहे का यासंबंधी माहिती दिली असेल. शासनाच्या म्हणजेच लोकल बॉडीच्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळांची माहिती ही आपोआप इथं आलेली आहे. ही माहिती खाजगी अनुदानित शाळा वगैरे या शाळांना भरावी लागणार आहे. लोकल बॉडीच्या शाळांना यामध्ये कोणतीही माहिती भरायची नाही. त्यांच्या ठिकाणी डाटा इज अप्रूव्ड असं आलेलं असेल. इतर ठिकाणी खाजगी अनुदानित शाळांना वगैरे या ठिकाणी ही माहिती भरावी लागेल. त्यामुळं लोकल बॉडीच्या शाळांनी या ठिकाणी कोणतंही काम करायचं नाही आहे. आता आपण पुन्हा बॅक जाऊ. आपल्याला स्कूल पोर्टलवरील माहिती आपण पाहिली. आता आपल्याला संच मान्यता पोर्टल या पोर्टलवरती काम करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला अशी सूचना येईल. सन 2025-26च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाइज करणे आवश्यक असून त्यावर वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये शालार्थ प्रणालीमध्ये कार्यरत अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी डाटा फेच करणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असल्यास त्यांचा वर्किंग स्टाफ माहिती नोंद करून ती अंतिम फायनलाइज करावी लागेल. ओके या बटनावर क्लिक करूया. आता आपल्याला प्रथम बेसिक इन्फॉर्मेशन या माहितीवरती क्लिक करायचं आहे. स्कूल इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती येईल. यामध्ये आपल्या शाळेचा UDAS कोड, शाळेचं नाव, जिल्हा, तालुका, केंद्र, त्यानंतर मॅनेजमेंटचा प्रकार, त्यानंतर शिफ्ट, शाळेतील सर्वात खालचा वर्ग, सर्वात वरचा वर्ग, प्राथमिकसाठी किती खोल्या आहेत, उच्च प्राथमिकसाठी किती खोल्या आहेत, माध्यमिकसाठी किती खोल्या आहेत, उच्च माध्यमिकसाठी किती खोल्या आहेत आणि शाळेचं माध्यम ही माहिती आलेली असेल. ही माहिती बरोबर आहे का हे एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर फायनलाइज या बटनावर क्लिक करा. कारण की एकदा ही माहिती फायनलाइज केली की यामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळं जेवढे शिक्षक कार्य करत आहेत तेवढ्या खोल्या इथे दाखवल्या आहेत का पहा. नसेल तर आपल्या स्कूल इन्फॉर्मेशनमध्ये ह्या खोल्या वगैरे बदलून घ्या आणि मगच ही माहिती फायनलाइज करा. कारण जेवढ्या खोल्या तेवढे शिक्षक मंजूर होतात.
त्या फायनलाइज या बटनावरती आपण क्लिक करूया. आपल्याला मेसेज येतो, आर यू शुअर द स्कूल इन्फो इज करेक्ट, इट विल बी कन्सिडर्ड टू फायनल संच मान्यता. आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एक मेसेज येईल, स्कूल डाटा फायनलाइज सक्सेसफुली. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपला हा स्कूल डाटा फायनलाइज झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येणार नाही. आता आपल्याला त्या पुढील टॅबमध्ये काम करायचं आहे, वर्किंग पोस्ट. वर्किंग पोस्ट टीचिंग नॉन टीचिंग याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही इन्फॉर्मेशन येतील, त्या वाचून घ्यायच्या आहेत, त्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गेट शालार्थ डाटा या बटनावरती क्लिक करायचं आहे. शालार्थवरून डाटा येण्यासाठी वेळ लागत आहे, थोडा वेळ घेईल या ठिकाणी पोर्टल. आता डाटा फेच्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. ओके करूया. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये कार्यरत असणारी पदं आपल्याला इथं शालार्थवरून आलेली दिसतील. त्यामध्ये मुख्याध्यापक, ग्रॅज्युएट टीचर आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर अशी पदं दिसतील. त्यानंतर खाली त्या सर्व शिक्षकांची इथं नावं दिसतील. त्याच्यासमोर त्यांचं मीडियम दिसेल. या ठिकाणी नॉन टीचिंग स्टाफ दिसेल, सुपरिटेंडेंट, हेड क्लार्क, सिनियर क्लार्क, ज्युनियर क्लार्क, लायब्ररियन, लॅब असिस्टंट, पियन, नाईक, लॅब अटेंडन्स. या ठिकाणी 00 दिसेल, कारण माझी शाळा ही स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असल्यामुळे त्या ठिकाणी हा स्टाफ नसतो. परंतु ज्या खाजगी संस्था आहेत, अनुदानित संस्था वगैरे, त्यांच्या ठिकाणी सुद्धा हा त्यांचा जो स्टाफ आहे तो इथे दिसेल. तोही त्यांनी चेक करून घ्यावा. आणि त्यानंतर फायनलाइज या बटनावरती क्लिक करावं. फायनलाइज या बटनावरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू हॅव सिलेक्टेड मीडियम फॉर ऑल टीचर्स या ठिकाणी आपण आपल्या जे शिक्षक आहेत त्यांच्यासमोर आलेले मॅडम योग्य आहे का याची खात्री केली का असा मेसेज आहे. ओके करूया. त्यानंतर आपल्याला मेसेज येईल, डाटा फायनलाइज्ड सक्सेसफुली. ओके करूया. आता आपण ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला वर्किंग डाटा इज फायनलाइज्ड असं हिरव्या रंगामध्ये टॅब दिसेल. म्हणजे आपल्या शाळेचा डाटा हा फायनलाइज झालेला आहे. यानंतरचं आपल्याला काम आहे ते म्हणजे स्टुडंट पोर्टलवरून आपल्याला जे विद्यार्थी आहेत आणि जे डिव्हिजन आहेत ते फॉरवर्ड करायचे आहेत. परंतु ही सुविधा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी बंद असून खाजगी अनुदानित संस्थांसाठी ती सुविधा चालू करण्यात आलेली आहे.